आशीष शेलार ने किया भारतीय जवान को समर्पित चेंबू घाटला के व्यायामशाला का उद्घाटन। घाटले ग्राम आगरी समाज के अध्यक्ष अनिल ठाकुर के प्रयास से और चेंबूर के विधायक तुकाराम काते के फंड से निर्मित भारतीय जवान को समर्पित चेंबूर घाटला के स्वर्गीय गजानन आत्माराम केनी व्यायामशाला का उद्घाटन महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार के हाथों किया गया। इस दौरान भारी संख्या में स्थानीय लोग मौजूद थे। निवडणूक म्हणजे लढवली नव्हती तेव्हापासून या व्यायामशाळेचं काम चालू आहे। त्यानंतर आता निवडणूक जिंकल्यानंतर परत आम्ही ते डबलचा प्रस्ताव होता। आमच्या गावातील गावकरी अशोक पाटील, आमचे राजू पाटील, अनिल ठाकूर, जगदीश पाटील, आमचे ज्यांचं नाव गजानन केनी व्यायामशाळा आहे त्यांचे मोठे बंधू आमचे केनी साहेब यांच्या सर्वांच्या आग्रह खातील गावकऱ्यांच्या सर्व घाटले गावातील गावकऱ्यांच्या मदतीने आज आपण ही व्यायामशाळा बांधलेली आहे। अतिशय सुंदर अशी 1+1 व्यायामशाळा इथे बांधलेली आहे। त्या खरं म्हणजे तेव्हा अडचणी भरपूर आल्या, कोणी कंप्लेंट केली, कोणी काय केलं, कोणी काय केलं, चला ठीक आहे त्यातून मार्ग निघाला आणि आज व्यायामशाळा अतिशय सुंदर आणि भव्य ह्या विभागात एवढी नाही एवढी व्यायामशाळा आम्ही आज बांधली। त्याबद्दल गावातील सर्व गावकरी, आगरी समाजाचे सर्व ट्रस्टी आमचे घाटले गावातील त्यांना धन्यवाद देतो। आणि आज आशीष शेलारांच्या हस्ते उद्घाटन झाला, त्या आशीष शेलारांना धन्यवाद देतो। आणि ही व्यायामशाळा आज मुलांसाठी, तरुणांसाठी आणि जे जे व्यायाम करतात त्यांच्यासाठी खुली झाली आहे असं मी आज जाहीर करतो। त्यांना पत्र देतो, त्यांनी पत्र मागितले, ताबडतोब ते पत्र देतो। कारण का मोठा गणपती आतमध्ये जाताना खूप त्रास होतो, तलावामध्ये जाताना तिथे लागतं, म्हणून हे प्रवेशद्वार हे उंच व्हायला पाहिजे अशी सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे। म्हणून तो त्यांच्याकडे फंड मागितला आणि त्यांनी फंड 10-15 दिवसात देतो असं सांगितलं आहे। ते आता पत्रव्यवहार करून तो हा प्रवेशद्वार भव्य देऊ असं करायचं आहे। आणि तोही मला असं वाटतं की RCC करायला पाहिजे, गणपती बाप्पाचा फोटो लावून सर्व करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। मध्ये कामच तसं चाललं आहे की पूर्ण घरोघरी आणि प्रत्येक विभागामध्ये आपलं काम चाललेलं आहे। त्यासाठी शिंदेसाहेबांनी दखल घेऊन शिंदेसाहेब आले आणि एकाच दिवशी ते एका जागेवरती 7 तास बसून होते आणि प्रत्येक शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख 1 to 1 बोलत होते, त्यांच्या कंप्लेंट काय, त्यांचं हे काय असं ऐकत होते आणि ताबडतोब जागेवरती ते त्यांचं निर्णय घेत होते। डायरेक्ट जर SRAचं असेल तर SRAच्या COला फोन लावत होते, कलेक्टरचं असेल तर कलेक्टरला फोन लावून सर्व ते काम करत होते। त्याबद्दल खरं त्यांना मी धन्यवाद देतो। मला एकच फक्त गावकऱ्यांतर्फे विनंती आहे की या तलावाला इतकं मूर्त स्वरूप या सगळ्या मंडळीने आणलंय, त्याचा कळस म्हणून या तलावाचा जो गेट आपण पाहता तो गेट, कारण आशिषजींना पुढच्या कार्यक्रमाला करत जायचं आहे। पाऊस देखील वाट पाहतोय आपला कार्यक्रम। हॅलो, अशा प्रकारे या तलावाला आज या ठिकाणी खरंच आम्हाला खूप आनंद होतोय की 2002 मध्ये किरीट सोमय्या खासदार असताना आम्हाला एक छोटेखानी व्यायामशाळा इथे बनवून दिली गेली, परंतु ती व्यायामशाळा इतके जोमाने चालायला लागली की त्याला जागा पुरत नव्हती। आमच्याकडे जागा आहे, आमच्याकडे मुलं इतकी यायची की ती देखील या ठिकाणी मावत नव्हती आणि बरेच वर्ष प्रयत्न करून हे थोटं बांधलेलं व्यायामशाळेचं स्वरूप आम्हाला नंतर मग पत्रे टाकून, ग्रिल लावून वगैरे असं गचाळपणे आम्हाला ही व्यायामशाळा चालवायला लागत होती। कारण संस्थेकडे तितकेसे पैसे नव्हते व्यायामशाळा तयार करण्यासाठी, म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी विनंत्या केल्या, परंतु कोणीही ते ऐकलं नाही। आणि आनंदानं सांगायचा आनंद होतोय की ज्यावेळेला कातेसाहेबांनी चेंबूर मतदारसंघात या ठिकाणी काम करायला सुरुवात केली त्यावेळेला ते आमदार नव्हते आपल्या माहितीसाठी, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ही व्यायामशाळा मी बांधून देईन, जिंकून येवो न येवो, का
काम सुरू करू. आणि खरंच त्यांनी काम सुरू केलं. इलेक्शनच्या आधी पहिला माळा बांधला आणि इलेक्शन जिंकून आल्यानंतर मग जोरामध्ये दुसरा माळा बांधून दिला. आणि आता ही भव्य दिव्य व्यायामशाळा आपल्यासमोर उभी आहे. घाटले ग्राम आगरी समाजाचे एक भव्य वास्तू या ठिकाणी काते साहेबांमुळे उभी राहिली, याचा आम्हाला आनंद आहे. त्याचबरोबर या तलावासाठी आम्ही अनेक वर्ष सगळ्या आमदार खासदार नगरसेवकांची मदत घेतली. सगळेच आमदार खासदार नगरसेवकांनी दिली आम्हाला मदत, छोटी कानी का होईना पण दिली. पण कातेसाहेबांनी त्यावेळेलाही खूप मदत केली होती. परंतु आज या ठिकाणी जो आपण गेट पाहता तो गेट आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य असा गेट बनवायचा आहे. कारण त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीनं विसर्जन व्हावं अशी आमची इच्छा आहे. कारण आता मुलं व्यायामशाळेची जरी असली तरी या ठिकाणाहून मूर्ती उचलून तलावामध्ये नेणं हे आता फिजिकली शक्य होत नाही, कारण मूर्तींची हाईट्स वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला चेन पुली वगैरे लावण्याचा एक मोठं संकल्पना केलेली आहे. 12 फूट हाईटचा एक भव्य दिव्य गेट आम्ही डिझाईन केलेला आहे. आणि आशिषजींना या ठिकाणी विनंती केली आहे की तुम्ही या गेटला मला मदत करा. आणि आशिषजींनी ती विनंती मान्य केली. याबद्दल आज खरा आनंदाचा दिवस आहे आमचा. आम्ही लगेचच आशिषजींना उद्या तो प्रस्ताव पाठवतो आहे आणि लवकरात लवकर पुढच्या गणपतीच्या आधी आमचा हा गेट देखील तयार होईल. घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्टचा मी 1985 पासूनचा पदाधिकारी आहे. आणि जे संकल्पना आपण केली ती संकल्पना आम्ही पूर्णत्वात नेलेली आहे. यापुढे देखील ह्या तलावाचं भव्य दिव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. आणि घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्ट जे 100 वर्ष आता पूर्ण करून पुढे चाललेली आहे ती यापुढे देखील आणखीन 100 वर्षे वाटचाल करेल. खूप धन्यवाद.